शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पशुधन योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश देशमुख हे आज 21 मार्च रोजी बडनेरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील पशु बाजारात शेतकऱ्यांची बाजू घेण्यासाठी गेले होते। मात्र तेथे उपस्थित दलालांनी त्यांच्यावर सामूहिक हल्ला करून मारहाण केली, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले। घटनेनंतर देशमुख यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शासनाच्या विविध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून पशुधन वितरित केले जाते, मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून वेळोवेळी समोर येत आहेत। याच पार्श्वभूमीवर मंगेश देशमुख हे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्यासाठी पशु बाजारात गेले असता दलालांनी त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। तो काय सांगायला काय घटना घडली होती नेमकी? मी आज बडनेरा बाजार समितीत गेलो आणि तिथं जे पॅकेजचं वाटप होतं मी ते नियंत्रण शेतकऱ्यावर जो अन्याय होत होता त्या शेतकऱ्यांची बाजू घ्यायला गेलो आणि शेतकऱ्यांना जे पसंत होत्या त्या म्हशी घ्या म्हटलं तर इथले जे दलाल लोक आहे ते माझ्यावरचं सलीम का काय आहे ते एवढे आले, तू कोण इथं येणारा काय येणारा, आणि हमला केला लगेच। माझ्या खिशातले पैसे पण गेले, माझ्या भाच्याचे पण गेले, त्याला 4-5-6 वेळा त्रास दिला, बाकीचे शेतकरी पण होते। लगेच त्यांनी हमला चढवला, खूप मारलं मला त्याला। नेमका काय विषय काय झाला होता नेमका म्हशी घेण्यावरून? म्हणजे ते म्हणे का आम्ही जे म्हणतो तेच घ्या तुम्ही। अच्छा, तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याच्या कोणाच्याच म्हशी घ्यायच्या नाही, जे आम्ही म्हणतो ते होईल। हमारा राज है, यहाँ पे किसका राज नहीं चलेगा। मारायला लागले। मैं पुलिसला फोन केला तो पुलिस के भी पैर तोड़ते बोले कौन मरने वाला है बोले यार। आणि CCTV फुटेज आहे, बाजार समितीच्या आतमध्ये येऊन मारलं त्याला। पोलिसांनी काही कारवाई वगैरे केली? आता माहीत पडून मी रिपोर्ट दिला, सध्या आता मेडिकलला। राज्यासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।